नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज दिनांक 27/8/2021 वार शुक्रवार, इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामधील चॅप्टर 3 करंट इलेक्ट्रिसिटी. तर करंट इलेक्ट्रिसिटी हे आपण रोज अनुभवत आहोत. मग आपल्या सभोवती ऑल अराउंड अस इलेक्ट्रिसिटी इज utmost importance in the modern world. या आधुनिक जगामध्ये इलेक्ट्रिसिटीला किती महत्त्व आहे हे आपल्याला माहित आहे. वी डिपेंड ऑन इट फॉर ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन अवर डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण या इलेक्ट्रिसिटीवर किती प्रमाणात अवलंबून आहे हे आपल्याला ठाऊक आहे. इन ऑर्डर टू अवॉइड द इनकन्व्हिनियन्स फेस्ड ड्यू टू फेल्युअर ऑफ पॉवर सप्लाय. जर का पॉवर सप्लाय म्हणजेच इलेक्ट्रिसिटी जर फेल्युअर झाली म्हणजे गेली तर power supplies of hospitals, banks, offices and private institutions make alternate arrangements with the help of generators. मग ज्या वेळेस पॉवर सप्लाय फेल्युअर होतो म्हणजेच लाईट जाते असं म्हणतो आपण, त्याला लाईट नसते त्यावेळेस हॉस्पिटल्स, बँक्स, ऑफिसेसमध्ये 24 तास लाईटीची आवश्यकता असते. त्यासाठी हे जे संस्था, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, हॉस्पिटल्स, बँक्स हे काय करतात तर एक दुसरी अरेंजमेंट, अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करून ठेवतात की जनरेटरने त्याला विद्युत पुरवठा पॉवर सप्लाय फेल्युअर असला की देतात. मग इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड फॉर रनिंग इलेक्ट्रिक फर्नासेस, इलेक्ट्रिक मोटर्स अँड सेव्हरल अदर इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड इन इंडस्ट्रीज. इलेक्ट्रिसिटी कुठं कुठं वापरली जाते? इलेक्ट्रिक फर्नासेस म्हणजे इलेक्ट्रिकवर चालणारी सर्व साधने, इलेक्ट्रिक मोटर्स अँड सेव्हरल अदर इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड इन इंडस्ट्रीज. इंडस्ट्रियल एरियामध्ये जे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या सर्वांमध्ये इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता असते. आता डोमेस्टिक अप्लायन्सेस like the fridge, electric oven, mixer, fans, washing machines, vacuum cleaner, roti maker, etc. हे जे उपकरणं, साधनं आहेत ही साधनं कुठं वापरली जातात तर घरगुती वापरात. त्यालाच डोमेस्टिक अप्लायन्सेस असं म्हणतात. डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरामध्ये काय काय येतं? फ्रीज येतं, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन्स, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर, etc. इत्यादी एवढी साधनं आपण घरगुती वापरामध्ये रोज वापरत असतो. हॅव हेल्प्ड अस बाय सेव्हिंग टाइम अँड लेबर. त्यामुळं या गोष्टींमुळं आपल्याला लेबरची आणि वेळेची बचत होते. All these devices cannot be run without electricity. मग या सर्व उपकरणांसाठी इलेक्ट्रिसिटीची गरज असते. विदाउट इलेक्ट्रिसिटी हे चालू शकत नाही. मग नॉट ओनली ह्युमन बीइंग्स बट सम ॲनिमल्स आल्सो यूज इलेक्ट्रिसिटी. या माणसाच्या जीवनात इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो असं नाही, प्राण्यांनाही इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता असते. तुम्हाला याचं उदाहरण एखादं सांगता येईल का? तर पहा, तुम्हाला हे उदाहरण माहीत नसणार आहे. फॉर एक्झाम्पल, फिशेस सच ॲज इल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर सेल्फ डिफेन्स. पहा, इल्स नावाचा जो मासा आहे, या इल्स नावाच्या माशामध्ये इलेक्ट्रिसिटी तो सोडतो. इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्यानं तो आपले भक्ष्य पकडतो आणि स्वतःचं संरक्षण पण करतो.
त्याच्या अंगाला स्पर्श केल्यास आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा झटका बसतो, तर तो ईल्स नावाचा मासा भक्ष्य पकडण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रिसिटी शरीरातून सोडत असतो. द लाइटनिंग दॅट स्ट्राइक्स द अर्थ इज एन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. वीज पडली म्हणतो आपण वातावरणात, पावसाळ्याच्या दिवसात वीज पडली असं म्हणतो, त्याला लाइटनिंग स्ट्राइक्स असं म्हणतात. ती जमिनीवर पडते. ही नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. हा काय आहे? नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा नैसर्गिक प्रवाह आहे. व्हॉट इफ वी कुड कलेक्ट अँड स्टोअर दिस इलेक्ट्रिसिटी. काय आपल्याला ही इलेक्ट्रिसिटी कॅच करता येईल का, स्टोअर करता येईल का? तर पहा, कॅन यू रिकॉल, यू मस्ट हॅव सीन ए वॉटरफॉल. आपण धबधबे बघितले असतील, वॉटरफॉल्स बघितले असतील. विच वे डज द वॉटर फ्लो. कोणत्या कारणाने हे पाणी पडत असते. फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी water is released from a dam at a higher level and because of gravity. पहा, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी किंवा जनरेटरच्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी डॅम मधील पाणी हे हायर लेवलवरून लोअर लेवलला सोडलं जातं आणि हे जनरेटर फिरवलं जातं आणि ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ हे पाणी जोरानं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली येतं. इट फॉल्स टू ए लोअर लेवल आणि खालच्या लेवलला आदळतं. थस ॲज वी नो द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर बिटवीन टू पॉइंट्स डिपेंड्स ऑन द लेवल ऑफ द टू पॉइंट्स. मग या दोन ठिकाणांमधून पाण्याचा प्रवाह वाहतो. हा कशामुळं? तर दोन्ही ठिकाणांमध्ये फरक आहे. एक हायर पोझिशनला आहे तर एक ठिकाण लोअर पोझिशनला आहे. हायर पोझिशनवरून लोअर पोझिशनला वॉटर फ्लो होतो हे आपल्याला माहित आहे. आता यावरून आपल्याला पोटेन्शियल म्हणजे काय आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय हे पाहायचं आहे. पहा, इक्विपमेंट टू प्लास्टिक बॉटल्स. पहा, साहित्य काय आहे तर पुस्तक उघडा. पुस्तकामध्ये पान नंबर 30 वर एक आकृती दाखवले. 3.1 लेवल ऑफ वॉटर अँड डायरेक्शन ऑफ फ्लो. पाण्याची लेवल आणि वॉटर फ्लोची डायरेक्शन ही दिलेली आहे. ते आकृती पाहायची आहे. तर पान नंबर 30 हे पुस्तकामधील उघडा आणि पहा. 2 प्लास्टिक बॉटल्स, रबर ट्यूब, क्लॅम्प, वॉटर इत्यादी साहित्य घेतलं. आता प्रोसिजर बघा. ट्राय दिस म्हणजे प्रोसिजर काय आहे. सेटअप द एक्सपेरिमेंट ॲज शोन इन फिगर 3.1. देन रिमूव्ह द क्लॅम्प फ्रॉम द रबर ट्यूब. नोट युअर ऑब्झर्वेशन्स, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्ही त्याचं निरीक्षण करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. पहा, मी आकृती दाखवण्याचा प्रयत्न करतो. पहा, या आकृतीमध्ये एक बॉटल स्टूलवर वर ठेवलेली आहे. ती तेवढीच बॉटल ही खालच्या लेवलला आहे आणि ह्या 2 बॉटल्स रबरी नळीने जोडलेल्या आहेत आणि रबरी नळीला मध्ये काय आहे? चिमटा, क्लॅम्प आहे पाणी बंद करण्यासाठी. दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलंय पहा. तो क्लॅम्प चिमटा काढला तर काय होईल? तर उंचावरील पाणी हे लेवलने खाली असलेल्या भागाकडे वाहील. म्हणजे उंच ठिकाणचं पाणी हे खालच्या दिशेने वाहतं. आता हे जे याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणते आहेत ते पाहूया आपण. व्हॉट हॅपन्स व्हेन द क्लॅम्प इज रिमूव्ड. ज्या वेळेस आपण रबरी नळीचा चिमटा सोडवतो त्यावेळेस काय घडतं? तर पाणी हायर लेवलवरून लोअर लेवलकडे वाहतं.
Does the water stop flowing? Why? Does the water stop flowing? आणि why? पाणी वाहायचं थांबतं का? आणि कारण काय? तर पाणी केव्हा थांबेल व्हायचं? तर त्या दोन्ही भांड्यातील पाण्याची लेवल ज्या वेळेस एक होईल त्यावेळेस पाण्याचा फ्लो काय होईल? थांबेल. व्हॉट विल यू डू टू कीप द वॉटर फ्लोईंग फॉर ए लॉंगर ड्युरेशन? मग तुम्ही हे वॉटर फ्लो अनेक वेळ चालण्यासाठी, खूप वेळ चालण्यासाठी तुम्ही काय करू शकाल? Just like water, the flow of electric charge between two points depend on a kind of electricity level. मग जसं पाणी उंच ठिकाणावरून कमी उंचीच्या ठिकाणी वाहतं, तसं म्हणजे चढाकडून उताराकडे पाणी वाहतं, तसंच इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन टू पॉइंट्स डिपेंड्स ऑन ए काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲट दोज पॉइंट्स. मग दोन पॉइंट मध्ये इलेक्ट्रिक लेवल कसे आहे त्यावरून इलेक्ट्रिक चार्जचं वहन होतं. मग दिस लेवल, इलेक्ट्रिक लेवल इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. दोन ठिकाणच्या इलेक्ट्रिक लेवलला म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रिक लेवलला काय म्हणतात? इलेक्ट्रिक लेवल इज कॉल्ड पोटेन्शियल. त्यालाच पोटेन्शियल असं म्हणतात. म्हणजेच याला मराठीमध्ये विभव असं म्हणतात. पहा, a positive charge flows from a point of higher potential to a point of lower potential. पहा, a positive electric charge flows from point of higher potential level to a point of lower potential level. पोटेन्शियल लेवल मध्ये जर फरक असेल तरच हा पॉझिटिव्ह चार्जचं वहन होऊ शकतं. मग पॉझिटिव्ह चार्ज वहन कसं होतं? तर ए पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू ए पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. वी हैव सीन अर्लियर दैट इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू द कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. परंतु आपण काय पाहिलेले आहे अगोदरच्या पाठांमध्ये, अगोदरच्या इयत्तेमध्ये? तर इलेक्ट्रिसिटी फ्लोज, इलेक्ट्रिसिटीचा प्रवाह कशामुळे वाहतो? ड्यू टू द कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. मग इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. मग इलेक्ट्रॉनचा फ्लो हा कसा होतो? तर इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल to a point of higher potential. लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. मग पहा, ए लाइटनिंग स्ट्राइक इज द फ्लो of electrons from point of lower negative potential on the clouds to the point of higher zero potential on the earth. आता ज्या वेळेला लाइटनिंग स्ट्राइक होतो, वीज पडते, त्यावेळेला इलेक्ट्रॉन्सचा फ्लो कुठून कसा आणि कुणीकडे होतो? तर क्लाउड्स म्हणजे ढगातील निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे तिथून ढगातून
हायर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच अर्थ कडे त्याचं वहन होतं. म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन ढगातून जमिनीकडे होतं. मग हायर पोटेन्शियल कुठलं झालं तर हायर पोटेन्शियल हे अर्थचं झालं, लोअर पोटेन्शियल हे ढगामध्ये आहे. We shall study the definition of electric potential in higher standard. आपण या इलेक्ट्रिक पोटेन्शियल याचा अभ्यास आपण पुढच्या इयत्तांमध्ये करणार आहोत. आता या ठिकाणी आपण द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल्स ॲट 2 points A and B is called the potential difference between them. या दोन ठिकाणच्या पोटेन्शियल लेवल मध्ये जो डिफरन्स असतो त्याला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतात. म्हणजे द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल्स at a point A and B is called the potential difference between them. पहा मग या ठिकाणी ए हे ठिकाण पॉझिटिव्ह आहे, बी हे ठिकाण निगेटिव्ह आहे. कंडक्टिंग वायर आपण जोडलेली आहे. या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज कंडक्टर हा आहे. आणि हा पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर आहे. पहा आणि हे उभा केले इन्सुलेटेड स्टँडवर. आता हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे पॉझिटिव्हली चार्ज कडे असतं. हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि हे लो पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग पहा पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे म्हणजे लोअर पोटेन्शियल पोझिशन पासून हायर पोटेन्शियल पोझिशन कडे इलेक्ट्रॉनचं वहन होतं. म्हणजेच त्याला इलेक्ट्रिसिटीचं वहन आपण म्हणतो. मध्ये कंडक्टिंग वायर जोडलेली आहे. ही वायर म्हणजे कंडक्टिंग वायर, वाहक तार आहे. In the figure 3.2, conductor A is at higher potential. Conductor A is at higher potential आहे than the conductor B पेक्षा. When these two are connected by a connecting wire आणि ते दोघे एकमेकाला कनेक्टिंग वायरनं जोडलेले आहे. एक potential difference is created between its two ends. मग potential difference या दोन एंड मध्ये क्रिएट होतं and electrons will flow from B to A आणि इलेक्ट्रॉनचं वहन या B टोकापासून A टोकाकडे सुरू होतं. This flow will continue until the two conductors A and B have the same potential. आता या इलेक्ट्रॉनचं वहन, इलेक्ट्रिसिटीचं वहन कुठपर्यंत होईल? ज्या वेळेस A या ठिकाणचं पोटेन्शियल डिफरन्स, A या ठिकाणचं पोटेन्शियल आणि B या ठिकाणचं पोटेन्शियल हे दोन्ही इक्वल होतील त्या वेळेला हा इलेक्ट्रिक फ्लो काय होतो? बंद होतो. ज्याप्रमाणे पाणी एका समान पातळीत आलं की ते वाहनं थांबतं, त्याचप्रमाणे इथं पण आहे. या पोटेन्शियल मधील जो डिफरन्स आहे हा डिफरन्स नाहीसा झाला. दोन्हीची लेवल पोटेन्शियलची ही समान झाली की त्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहण्याचे बंद होते. दॅट अंटिल देअर पोटेन्शियल डिफरन्स बिकम्स झिरो ओनली देन विल द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स
स्टॉप. दोन्ही पॉईंटमधील पोटॅन्शियल डिफरन्स जेव्हा 0 होतं त्यावेळेला त्यामधील इलेक्ट्रॉन फ्लो काय होतो, स्टॉप होतो. वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक ए पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम ए पॉइंट ऑफ लोअर पोटॅन्शियल टू ए पॉइंट ऑफ हायर पोटॅन्शियल. तर आपण पोटॅन्शियल म्हणजे काय आणि पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे काय हे पाहिलं. आता त्यानंतर पुढचा जो भाग आहे पोटॅन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल हा आपण भाग पुढच्या तासाला घेऊया. आज व्हॉट इज मीन बाय पोटॅन्शियल अँड व्हॉट इज मीन बाय पोटॅन्शियल डिफरन्स या दोन व्याख्या लिहा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या टाका. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबू.